श्री स्वामी समर्थ. नमस्कार मित्रांनो, सोनम लाईफस्टाईल या चॅनलवर तुमचं खूप खूप स्वागत आहे. आजचा विषय खूप इंटरेस्टिंग आहे. आज आपण बघणार आहोत ग्रहदोष निवारण्यासाठी कोणते उपाय करायचे आहे. म्हणून हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा, तुम्हाला त्याचा लाभ होईल. कुंडलीतील ग्रहदोष किंवा ग्रहाची वाईट स्थिती तुमच्या आयुष्यात संकटे आणि आव्हाने आणू शकतात आणि तुम्हाला एकामागून एक समस्यांना सामोरे जावे लागते. त्यामुळे आज पाहूयात नवग्रहाचे दोष दूर करण्याचे काही खास उपाय. हे सोपे उपाय करून तुम्ही तुमच्या कुंडलीतील ग्रहाचे अशुभ परिणाम कमी करू शकता. चला तर मग जाणून घेऊया हे उपाय काय आहेत. ज्योतिषशास्त्रातील सर्व गोष्टी 12 राशी आणि नवग्रहाच्या चालीवर, त्यांच्या शुभ अशुभ स्थितीवर अवलंबून असतात. कुंडलीतील या नवग्रहाची स्थिती मजबूत असेल तर तुमचे आयुष्य चांगले चालते. यापैकी कोणत्याही एक ग्रह अशुभ स्थितीत असेल तर तुम्हाला अनेक प्रकारचे कष्ट आणि समस्यांना सामोरे जावे लागते. एकामागून एक संकटे समस्या जीवनात येऊ लागतात. अनेकांना केवळ शनी आणि राहू केतू या ग्रहाचीच भीती वाटते. मात्र याशिवाय देखील जे इतर ग्रह आहेत त्यांची जरी कुंडलीत स्थिती खराब असेल तरी देखील दुष्परिणाम भोगावे लागते. त्यामुळे आज आपण पाहूयात नवग्रहाच्या कुंडलीतील अशुभ स्थिती सुधारण्यासाठी कोणते उपाय करावेत. सूर्य ग्रह. जर तुमच्या कुंडलीत सूर्यग्रह अशुभ असेल तर रोज आदित्य हृदय स्तोत्र वाचा. सकाळी उठल्यावर स्नान करून सूर्यदेवाला नमस्कार करा आणि तांब्याच्या लोट्यातून त्यांना जल अर्पण करा. तांब्यांचा सूर्य बनवून त्याची रोज पूजा करा आणि तो तुमच्यासोबत ठेवा. घरातील बाहेर पडण्यापूर्वी रोज गुळाचा एक खडा खा. यामुळे सूर्याचा अशुभ प्रभावापासून मुक्ती मिळते. चंद्र ग्रह. चंद्राचा अशुभ प्रभाव कमी करण्यासाठी सोमवारी 5 लहान मुलींना खीर खायला द्या. चंद्र हा आईचा कारक ग्रह आहे. त्यामुळे चंद्राच्या वाईट परिणामापासून वाचण्यासाठी रोज सकाळी आईच्या पाया पडायला विसरू नका. सूर्यास्तानंतर दूध पिऊ नका. शिवलिंगावर सोमवारपासून कच्चे दूध आणि पाणी अर्पण करा. जर चंद्रामुळे त्रास होत असेल तर प्रदोष आणि श्रावण महिन्यातील सोमवार व्रत केल्यास लवकर फायदा दिसून येतो. मंगळ ग्रह. मंगळाचे वाईट परिणाम टाळण्यासाठी मातीच्या भांड्यात मध भरून ते जमिनीत खड्डा करून दाबा. तांब्याचा तुकडा जमिनीत गाळा. जर तुमच्या जन्मपत्रिकेत मंगळ लग्नेश किंवा कारक ग्रह असेल तर तुम्ही मुंगा रत्न घालू शकता. हनुमानजीची आराधना करणे देखील खूप फायदेशीर ठरते. बुध ग्रह. बुध ग्रहाचे दोष दूर करण्यासाठी अभ्यासाशी म्हणजे शिक्षणाशी संबंधित वस्तू बुधवारी विकत घ्या आणि त्याच दिवशी एखाद्या शाळेत या वस्तू विद्यार्थ्यांना दान करा. बुधवारी गाईला तुमच्या हाताने हिरवे गवत, हिरवी भाजी किंवा चारा खायला द्या. बुधवारी गणपतीची पूजा करा आणि त्यांना दुर्वा अर्पण करा. गोमती चक्रावर गणपतीची मूर्ती कोरून ती घातल्यास लवकर फायदा होतो. बृहस्पती ग्रहाचे अशुभ परिणाम कमी करण्यासाठी गुरुवारी धार्मिक स्थळी बेसनाचे लाडू अर्पण करा. केळीच्या झाडाची गुरुवारी पूजा करा आणि तिथे तुपाचा दिवा लावा. गुरुवारी शुद्ध केसर हळदीत मिसळून कपाळावर लावा. मंदिरात देवाची सेवा करणाऱ्या पुजाऱ्याला गुरुवारी पिवळे वस्त्र दान करा. शुक्र ग्रह. शुक्र ग्रहाचे वाईट परिणाम टाळण्यासाठी शुक्रवारी कापुराचे दान धार्मिक स्थळी जाऊन करा. शुक्रवारी दूध, साखर, तूप, दही
यासारख्या पांढऱ्या वस्तूचे दान करणे देखील लाभदायक ठरते. शुक्र ग्रह स्त्रियांचा कारक आहे, त्यामुळे प्रत्येक शुक्रवारी घरातील स्त्रियांसाठी शृंगार भेट घेऊन जा. घराबाहेर पडताना सुगंधित अत्तर नक्की लावा. शनी ग्रह. शनी ग्रहाचे वाईट परिणाम कमी करण्यासाठी लोखंडी भांड्यात तेल भरून त्यात तुमची सावली पहा. त्यानंतर ते तेल आणि भांडे दान करा. काळ्या कावळ्याला आणि काळ्या कुत्र्याला तेलात चुपलेली भाकरी द्या. शनी स्तोत्र हे खूप प्रभावी आहे आणि शनीच्या पीडा दूर करते. हे स्तोत्र शनिवारी रोज वाचा. शनिवारी संध्याकाळी पिंपळाच्या झाडावर काळ्या तेलाचा दिवा लावा. राहू ग्रहाच्या अशुभ प्रभावापासून वाचण्यासाठी गोमेद रत्न धारण करा. एखाद्या दिव्यांग व्यक्तीला मदत करा. शिशे धातूपासून बनवलेले त्रिकोण राहू यंत्र तुमच्याजवळ ठेवा. राहूच्या पीडा टाळण्यासाठी चुकूनही मांस खाऊ नका. केतू ग्रह. केतू ग्रहाचे वाईट परिणाम कमी करण्यासाठी एखाद्या जाणकार ज्योतिषाचा सल्ला घेऊन लहसुनिया रत्न धारण करा. केतू स्तोत्र आणि केतू कवच रोज वाचा. केतूचे वैदिक किंवा तांत्रिक मंत्राचा जप एखाद्या पंडिताकडून करून घ्या. मित्रांनो, प्रत्येक ग्रहाची स्थिती आपल्या आयुष्यात महत्त्वाची भूमिका बजावते, परंतु योग्य उपाय, श्रद्धा आणि सत्कर्म याच्या जोरावर कोणत्याही ग्रहदोषाचा परिणाम कमी करता येतो. आज आपण पाहिलेले नवग्रहाचे हे उपाय सोपे असले तरी अत्यंत प्रभावी आहेत. फक्त नियमितपणे आणि मनापासून केल्यास नक्कीच नवग्रहाची कृपा तुमच्या आयुष्यात उतरेल. जर तुम्हाला आजचा हा व्हिडिओ माहितीपूर्ण वाटला असेल तर लाईक करा, आपल्या मित्रांना शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तुमच्या कोणाला ग्रहाबद्दल अजून माहिती हवी आहे किंवा तुमच्या कुंडलीतील कोणत्या समस्येसाठी उपाय जाणून घ्यायचे आहेत तर कमेंटमध्ये जरूर लिहा. मी तुमचे प्रत्येक कमेंटला उत्तर देण्यासाठी प्रयत्न करेन. पुन्हा भेटूया पुढच्या भागात. तोपर्यंत सर्वांवर नवग्रहाची कृपा राहो. जय श्री महाकाल, जय श्री महाकाल, जय नवग्रह.